राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर एक एक ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काम करणं सुरू केलं आणि मग ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होतं। आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे त्यांनी एक एक त्या काळामध्ये घोटाळे बाहेर काढले, एक एक त्या ठिकाणी स्कॅम बाहेर काढले, त्यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण उभं झालं आणि 1995ला त्याच वातावरणामध्ये गोपीनाथरावजी संघर्ष यात्रा घेऊन निघाले आणि त्या संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थानं उभा महाराष्ट्र ढवळून काढला। आपल्याला माहिती आहे संघर्ष यात्रा ज्या गावात जायची त्या ठिकाणी गावच्या गाव रिकामी व्हायची। अनेक ठिकाणी जेव्हा संघर्ष यात्रा एखाद्या गावात जाऊ शकायची नाही त्यावेळेस अख्खं गाव रिकामं येऊन त्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर यायचं, महामार्गावर यायचं, कारण त्यांना गोपीनाथरावजींची एक झलक पाहायची असायची। अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये एकीकडे गोपीनाथराव आणि दुसरीकडे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं। या सरकारमध्ये देखील अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली। ऊर्जा खातं असेल, पाटबंधारे खातं असेल, पण सगळ्यात महत्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह खातं। कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाचा होता। मुंबईमध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याला 1 तासात फोन यायचा, खूप पैसा तुझ्याकडे आलाय, गाडी घेतली आहे, आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू। अशा प्रकारची अवस्था होती। काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती। अशा वेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडाराज चालू देणार नाही, अंडरवर्ल्डचं राज्य चालू देणार नाही। आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एन्काउंटर सुरू झाले, गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडरवर्ल्ड मध्ये कोणाची हिम्मत कोणाला फोन करायची राहिली नाही। अंडरवर्ल्डच्या विळख्यातनं या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते, याचा मला अतिशय अभिमान आहे। आणि म्हणून हजारो गोष्टी त्या काळातल्या सांगता येतील की ज्या मुंडे साहेबांनी एक प्रकारे या महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र घडवण्याकरता केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आणि म्हणून मुंडे साहेबांचं नेतृत्व कसं होतं त्यानंतर जवळपास 15 वर्ष राज्यातही सरकार नाही आणि नंतर देशातही सरकार नाही अशी परिस्थिती 2004 नंतर होती। 1999ला आपलं सरकार अगदी थोड्या मतांनी गेलं, पण मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही। आणि एखादा व्यक्ती कसा असो बघा, मी अगदी जवळून बघितलेलं आहे। खरं तर अनेक वेळा पद गेली की लोक फारसं विचारत नाही, पद असली की समोर समोर करणारी लोक पद गेल्यानंतर दिसतही नाही। पण 15 वर्ष पदावर नसतानाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त रुबाब असलेला नेता जर कोणी असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते। पदाची आवश्यकता